नमस्कार. आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये भरपूर सारं खाल्लं जातं ते नॉनव्हेज. कारण श्रावणमध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं आषाढमध्ये आखाड पार्ट्या खूप होतात. तर आता नेहमीच तेच तेच अंड्याचे पदार्थ किंवा तेच तेच चिकनचे पदार्थ खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल, तर आज मी अगदी झटपट बनणारा एक अंड्याचा पदार्थ दाखवणार आहे. कुठलंही वाटण न बनवता 10 ते 12 मिनिटात हा अंड्याचा एक लबाबदार किंवा तुम्ही ह्याला अंडा मसाला म्हणू शकता, हा अगदी तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर एक लबाबदार बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरी घालायची आहे. जिरी छान तडतडून द्यायची. जिरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहोत. त्यामुळं या कांद्यापासूनच आपण छान याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आपण यामध्ये वापरल्यात त्या तुम्ही चॉपरमध्ये चिरून घेतल्या किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेतल्या तरीही चालतील. कांदा आपल्याला मस्त गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा जितका छान मऊ होईल तेवढी ग्रेव्ही सुंदर होते. तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्येच कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि कांद्याची जी आपण साईज घेतलेली होती त्यापेक्षा कांदा शिजून आता निम्मा झालेला आहे. तर कांदा असाच आपण सतत परतत साधारण 3 ते 4 मिनटं याला असा परतून घेणार आहोत आणि याचा जो कलर आहे तो चेंज झाला आहे. कांदा आपला छान मऊसूत शिजलेला आहे. तर आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे. टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरीही घालू शकता. टोमॅटोही तुम्ही छान चॉपरवरती बारीक करून घ्या, जेणेकरून छान टोमॅटो बारीक होतो आणि हा शिजल्यानंतर याची ग्रेव्ही जी आहे ती एकसारखी होते. आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा जो आहे तो छान मऊसूत शिजावा आणि पटकन शिजावा. तर आता 2 ते 3 मिनिट आपण कांदाही असाच परतून घेणार आहोत, जेणेकरून कांदा जो आहे तो आपला छान मऊसूद व्हावा आणि टोमॅटोही छान मऊसूद व्हावा. एक 2 ते 3 मिनटं आपण हे छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान असा आता मऊसूद झालेला आहे. व्यवस्थित याची ही ग्रेव्ही एकसारखी झालेली आहे. तर आता आपण यामध्ये सुखे मसाले घालून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत अगदी अर्धा चमचा हळद, 2 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली. या जागी तुम्ही थोडासा घरगुती मसाला वापरला तरीही चालेल. 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा इथे मी जिरेपूड घालणार आहे. अगदी सोपं मसाले आहेत, अगदी तुमच्या घरामध्येच हे उपलब्ध असतात. आणि यामध्येच 1 चमचा मी इथे अंडा मसाला घातलेला आहे. तो जर नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल. व्यवस्थित सगळे मसाले आपण या कांद्यासोबत परतून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित परतले गेले की ते करपत नाहीत आणि छान तेलावरती परतलेही जातात. तर व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं आपण परतून घेतले की आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यामुळे आपले मसाले व्यवस्थित शिजलेही जाणार आहेत आणि ते करपणार नाही आहेत. मिक्स करून घ्यायचं. आता हे पाणी घातलं आहे, आपण यावरती थोडंसं झाकण ठेवून हा कांदा आणि टोमॅटो आहे तो छान शिजवून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 मिनटं आपण यावरती झाकण ठेवून हा कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढायचं. तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपला कांदा आणि टोमॅटोची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपली ग्रेव्ही तर तयार आहे, पण आपल्याला इतकी घट्टसर ग्रेव्ही नको आहे. आपल्याला थोडीशी ही पातळसर हवी आहे, कारण आपल्याला यामध्ये अजून अंडे शिजवायचं आहे. त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून आपण यामध्ये कुठलेही उकडलेलं अंडं घालणार नाही आहे. आपण डायरेक्टली यामध्ये अंडे फोडून घालणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवल्यावरती ही ग्रेव्ही करपू नये म्हणून आपण यामध्ये साधारण वाटीभर मी इथे पाणी घातलेलं आहे. तर आता मस्त वाटीभर पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत अंडी. तर इथे आपण उकडलेलं अंडं न घालता आपण डायरेक्टली फोडून अंडी यामध्ये शिजवणार आहोत. तर एक एक अंडं मी असं वाटीमध्ये फोडून घेतले आणि ते आपण या आता ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे मी 3च अंड्याची ही ग्रेव्ही बनवते आहे, तर तुम्ही जास्त अंड्याचाही वापर करू शकता. आता ही अंडी आपण यामध्ये टाकल्यानंतर अगदी चमच्याच्या साहाय्याने थोडीशी अशी हलवून घेणार आहोत, जेणेकरून ही व्यवस्थित शिजली जातील आतपर्यंत.
तर अशी चमच्याच्या साहाय्याने मी याचे जे अंड्यातलं योक आहे तो थोडासा हलवून घेतलेला आहे. याने काय होईल, आपलं अंडं जे आहे ते व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जाईल. आता यावरती आपण थोडं थोडं लाल तिखट घालणार आहोत, जेणेकरून अंड्यालाही आतमध्ये छान चव येईल. सोबतच थोडंसं आपण यावरती मीठ घालणार आहोत. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची, कारण अंडं शिजल्यावरती ती कोथिंबीर खूप सुंदर दिसते. झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवरती आता हे छान शिजवून द्यायचं. 5 ते 7 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपलं अंडं जे आहे ते मस्त शिजलेलं आहे. याला सुंदर अशी वाफही आलेली आहे आणि भाजी जी ते आहे आपली एग लबाबदार ती छान तयार झालेली आहे. किती सुंदर याचं टेक्स्चर दिसतंय आणि वरून कोथिंबीर टाकल्यामुळे याला अजूनही सुंदर कलरही आलेला आहे. तर मस्त अशी ही एग लबाबदार तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, नान, पाव, रोटी कशासोबतही सर्व करू शकता. खूप सुंदर लागते चवीला, अगदी झटपट बनते, कोणतंही वाटण न काढता तुम्ही ही अशी भाजी पटकन बनवू शकता. चला तर मग या आखाड पार्टीसाठी तुम्ही ही अशी एग लबाबदार नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते. तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. थँक्यू.